मला एक बेसिक आता 3 वर्षामध्ये कॉर्पोरेशनची इलेक्शन झालीच नाही. आज जो हे चालू ना की मुंबई, मग 3 वर्षात मुंबई धोक्यात नव्हती का जेव्हा इलेक्शन झालं. माझे एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, तर मला खरं सांगू तर मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स 183 आहे. ज्याचं आज मी भोगतोय. एक फुगा असतो की ज्याची कॅपॅसिटी एक आपण म्हणतो की तो एक पर्टिक्युलर ह्याच्यात तो फुटेल. तर जवळजवळ ह्या एका फुग्यात जवळजवळ त्याच्या 5 पट हवा भरलेली गेलेली आहे. माझा एक प्रॉब्लेम आहे की मुंबई डिकंजेस्ट कधी होणार. म्हणजे मी आता बाहेरचे लोंढे बोलतच नाही. एक मुद्दा सांगतो, विचारतो तुम्हाला. तुम्ही इतके वर्ष मुंबईत राहतायत. माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे. आज जेवढं प्रदूषण दिसतंय, हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा, हा एवढा खराब कधी झाला होता का? ह्याचं कारण असं की आता यांची जी काय होर्डिंग्ज लागलेत, विकासाची गती नाही आहे, ह्यांची विनाशाची गती आहे. नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे. कारण तुम्ही जे म्हणताय ना, एक तर आओ जाओ घर तुम्हाला इथूनच पहिली सुरुवात होते. त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवंय काय? आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत, जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. विकासाच्या नावाने मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल, हवेत. पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे. मी मुंबईकर म्हणून मी तुम्ही म्हणतो, आपण सगळेच मुंबईकर आहोत. तुम्ही जो कर भरता त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं? प्रदूषण. म्हणजे विकास तुमच्याकडे काय फार मोठा रस्ता आम्ही छान केला आहे, सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो रस्ता, याला मी विकास नाही म्हणत. हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं हा विकास पाहिजे. माझं तर म्हणणं विकास नको आता. नाही, ही मानसिकता का झाली? कारण नियोजन शून्य विकास. आम्ही सुद्धा आज आमची जी होर्डिंग लागलेत, मी 12पासून लावतोय होर्डिंग. होय, हे आम्ही केलं आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला असं वाटतं मुंबईकरांना अभिमान आहे. मग त्याच्यामध्ये शाळेचा दर्जा असेल, पाण्याचा दर्जा असेल, किंवा आता कोस्टल रोड झालेला आहे. कोस्टल रोडसुद्धा हा आपण केलेला आहे. पण वाटेल तिकडे, जसं आता मी कलानगरला राहतो आहे, वेडेवाकडे उड्डाण पूल, आता तिकडे आणखीन एक वॉकर ब्रिज करत आहेत. कोणासाठी करताय, कशासाठी करतायत? आणि संपूर्ण धुळीचं आणि सिमेंटचे कण आपल्या फुफ्फुसामध्ये जात आहेत.